झणिकार मुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा मारही त्राटिका रामचंद्रा स्वयंवर झाले सीते थे स्वयंवर झाले सीते थे उनका वचनासना था उनका वचनास न कोसलों के परत फिरूगा न कोस गंगे पूर भरू श्री रामा से नाम गातया श्री रामाला पार करू राम राम राम. Namaskar. Welcome to Mood India. In this episode, we continue the dance presentation on Geet Ramayana. This is the musical rendition of the famous epic Ramayana. Shraddha Zoglekar will be performing the classical dance of Bharatnatyam to narrate the stories. In the last episode, King Dashratha died in the sorrow of Lord Rama's separation. The news of his death spread like fire. Bharata, who was at that time residing with his maternal grandfather, was summoned back to Ayodhya. He was surprised not to see the king or Rama, Lakshmana or Sita. His mother Kaikeyi informed him that King Dashratha was no more and that Rama, Lakshmana and Sita were in the forest. He was surprised that they were sent to exile. He decided to go to the forest and look for them. He found Rama, Lakshmana and Sita and tried to convince Rama that he should come back to Ayodhya with him. He told him that with his father not being there anymore and Rama being in exile, he felt very lonely and he had no one to look for support. तात गेले माय गेली भरत आता पोरता तात गेले माय गेली भरत आता पोरता मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका वैनते आची भरारी कायमशका साधते कागजाचा भार कोणी अश्वपिठी लादते राज्य करणे राघवांचे अज्ञ भरता सत्यता मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका वंशरीती हेत सांगे घोर तो सिंहासनी सान तो सिंहासनी का जेत ऐसा तानी दान देता राज्य कैसे या पदांचा सेवका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका कालवी तो राज्य रामा दुरून तुम्ही येतो कालवी तो राज्य रामा दुरून तुम्ही येतो मोजितो संरक्षते मी वाच
तुमची पाहतो नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारखा मागणे हे एक धामा आपुल्या पादुका सांगता ते मान आले चरण जरका मागुती सांगता ते मान आले चरण जरका मागुती त्या क्षणीया तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती ही प्रतिज्ञा ही कपाळी ही प्रतिज्ञा ही कपाळी पावलांची मृत्तिका मागणे हे एक दान आपुल्या पादुका मागणे हे एक दान आपुल्या पादुका. After sending Bharata back to Ayodhya, Ram, Lakshmana and Sita continued living in the forest. Once, Shurpanakha, the sister of Ravana, happened to pass by from where Rama was living. She was impressed by him and wanted to marry him. She transformed herself into a beautiful lady and approached Rama. However, Rama denied, saying that he is already married to Sita. Shurpanakha was very angry because of this and went ahead to kill Sita. Lakshmana fought with her, and in the battle, he chopped off her nose and one ear. She was very angry and she went back to her brother Ravana. She complained and said that he has to seek revenge. She also mentioned how beautiful Sita was. So Ravana was now determined to take revenge as well as to acquire Sita. So he had a plan. To begin the plan, what he did was he sent one of his demons disguised as an enchanted golden deer. Sita saw the deer and as planned was very impressed. This is how she requested Lord Rama and Lakshmana to go and get the deer for her. तोडिता फुले मी सहज पाहिला दादा तोडिता फुले मी सहज पाहिला दादा मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती ते इंद्र चापसे पुच्छ भासले उडता मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा तो येऊन गेला अनेक राया दारी दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी तो येऊन गेला अनेक राया दारी दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी
घाशिले शिंगया रंभा संभावरी, घाशिले शिंगया रंभा संभावरी, तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा। चालतो जलगती मान मुरळीतो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद, चालतो जलगती मान मुरळीतो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, वेडीच जावले तृणापुरीच्या बघता, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा। किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मजसाठी मोडिले आपण शांकर धनु, मजसाठी मोडिले आपण शांकर धनु, जाकरा त्वरादा पृष्ठी बांधिते भाता, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा। फेकून बाण त्या अचूक गदी माराल, काढून भाऊजी घेतील त्याची खाल, फेकून बाण त्या अचूक गदी माराल, काढून भाऊजी घेतील त्याची खाल, त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाळ, त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाळ, तो पहा दिसे तो दूर टेकडी चढता, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा। Everything was working as per Ravana's plan. The golden deer indeed distracted Rama and Lakshmana, and they went behind the deer. On this side, Ravana disguised himself into a sage and came to Sita to beg for alms. When Sita came out to give the alms, he grabbed her and took her away in his chariot. As they were flying to his Lanka, they met Jatayu, the vulture bird. He tried to fight Ravana, but Ravana was too strong. Jatayu lost the battle and was about to die, but before dying, he made sure that he could tell Rama that Ravana had kidnapped Sita. Rama was very sad. He was determined to go and get Sita back. He met the monkey king Sugriva, and with him, he decided to form an army of monkeys. This army was led by Hanumana. Hanumana told Rama that he will fly over to Lanka to find Sita. He flew across the ocean, and indeed he succeeded in finding Sita. She was kept in a garden called Ashokavana. He went to Sita, showing her the ring given by Lord Rama. At that point of time, Ravana's army captured Hanumana
and set his tail on fire. Hanumana, being very determined, tried to escape from them, and before he escaped, he set the entire Lanka ablaze. लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. नगाकार घनति से मारुति, विजय परी ते पुच्छ मारुति. नगाकार घनति से मारुति, विजय परी ते पुच्छ मारुति. आगवर्षति नगरी वरति, गर्जना करी महावाद, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. या शिखराहून क्या ये हावर, कंदुक सातो उडे कपीवर. या शिखराहून क्या ये हावर, कंदुक सातो उडे कपीवर. शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर, कालला नगर चेतवीत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. भड़के मंदिर पेटे गोपुर, द्वार कडारुन वादे भेसुर. भड़के मंदिर पेटे गोपुर, द्वार कडारुन वादे भेसुर. रड़े ओ रड़े तो अंतःपुर, प्रकाशी गुणे वस्तु जात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची. जळे धडधडा ओळ घरांची, राख कोसळे प्रासादांची. चिता फडकली जणू पुराची, राक्षसी करती आकांत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. कुणी जळाले निजल्या ठाई, चलत पळत पुढे मार्गी येई. कुणी जळाले निजल्या ठाई, चलत पळत पुढे मार्गी येई. कुणी भीतीने अवाक होई, ओळखी दुरल्या प्रलयात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. मायले करा टाकून धावे, लोक विसरले नाती नावे. मायले करा टाकून धावे, लोक विसरले नाती नावे. उभे तेवढे पळे आळवे, अचानक आळा कल्पांत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. खडगे ढाली पार वितळल्या, वीरवृत्ती तरस देह जळल्या. खडगे ढाली पार वितळल्या, वीरवृत्ती तरस देह जळल्या. ज्वाळे माझी ज्वाळा मिळल्या, सघनता होय भस्मसात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत.
पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. Meanwhile, the army of monkeys was busy building a bridge across the ocean so that everyone could reach Lanka. This bridge was built out of mud and stone. Finally, the bridge was successfully completed and Rama Lakshmana, along with this army of monkeys, entered Lanka. There was a huge battle between the army of Ravana and Rama's army. Many were killed, many from this side as well as the other. Finally, it was the combat between Ravana and Rama, and Rama defeated and killed Ravana. Everybody was overjoyed, and this is how they celebrated the death of Ravana. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. रवि प्रभेते स्थिरता आली, रवि प्रभेते स्थिरता आली. पातली महत्भाग्य वेळा, पातली महत्भाग्य वेळा. रणी जयाचे चाले नर्तन, नृपात हित ते विजयी कपिगण. रणी जयाचे चाले नर्तन, नृपात हित ते विजयी कपिगण. श्रीरामांचे करिती पूजन, श्रीरामांचे करिती पूजन. हो वाहुनी फुले पर्णमाला, वाहुनी फुले पर्णमाला. हा श्री विष्णु कमला सीता, स्वये जाणता असून नेणता. हा श्री विष्णु कमला सीता, स्वये जाणता असून नेणता. युद्ध करी हे जगता करिता, युद्ध करी हे जगता करिता. दाखवी अतुल राम लीला, दाखवी अतुल राम लीला. देव हो सदा राम लीला, देव हो सदा राम लीला. पूर्वहि रावण वधकाला, पूर्वहि रावण वधकाला. After destroying the demon Ravana and completing his 14 years of exile, Rama, Lakshmana and Sita returned back to Ayodhya. All the people of Ayodhya were very happy because of their arrival. This was like a festival. They celebrated it by distributing sweets, singing and dancing. They greeted the three of them by cheering up. स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. जय जय जयकार.
राधा मस्तकी जळे शिंपता सप्त नद्यांना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित श्री नयनावर कज्जल रेखित श्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म. I hope you enjoy this musical and dance presentation of the epic Ramayana. Thanks for joining us. This episode of Mood India, which was a presentation of California Arts Association. Thank you. शांति शांति मुनि वांछिती ती घेव